हॅलो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण आजच्या लेक्चरमध्ये लॅमार्किझम या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन जे आहेत हे सर्व आपले काल झाले होते आणि त्याच्यानंतर आपण डार्विन्स नॅचरल सिलेक्शन थेरी याविषयी आपण अभ्यास केला होता। आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपल्याला लॅमार्किझम म्हणजे काय आहे हे पाहायचे। व्हॉट इज मीन बाय लॅमार्किझम, आणि याच्यामध्ये लॅमार्किझम म्हणजे लॅमार्कवाद असं आपण म्हणतो। तर यामध्ये काय काय घडलेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आजच पुढचाही पॉईंट घ्यायचा आहे, स्पेसिएशन म्हणजे जाती उद्भव। हे दोन पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पॉईंटला। जो काही आपण धडा सुरू केला होता हेरिडिटी आणि इव्होल्यूशन, त्यामधला आपल्याला पॉईंट पाहायचा आहे लॅमार्किझम। ओके, पहा मग आता लॅमार्किझम जो आहे तर याचा शोध कशावरून, याचं नाव जे आहे हे कोणावरून पडलेलं आहे तर तो एक सायंटिस्ट आहे, पहा जीन बाप्टिस्ट लॅमार्क। या जीन बाप्टिस्ट लॅमार्क यावरून याला काय नाव पडलेलं आहे, लॅमार्किझम असं नाव पडलेलं आहे। ठीक आहे, लॅमार्कने काय केलं होतं रे, ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्यूशन, म्हणजे ज्या सजीवांच्या कृती आहेत तर त्या त्याच्या उत्क्रांतीशी काय आहेत, रिलेटेड आहेत किंवा जबाबदार आहेत असं कोणी सांगितलं होतं, लॅमार्कने सांगितलं होतं। आणि त्यामुळे त्याने काय सांगितलं, यावरूनच आधारित काय झालं मग लॅमार्किझम हा एक मुद्दा पुढे आलेला आहे। मग आता पहा यामध्ये काय सांगितलं, जीन बाप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट morphological changes occurring in living organism are responsible for evolution and the reason behind those morphological changes is the activities or laziness of that organism। पहा आता हा जीन बाप्टिस्ट जो आहे लॅमार्क याने काय सांगितलं की सजीवांच्या शरीर रचनेमध्ये काय होत गेलेले रे बदल होतात आणि त्यामागे काय होत जातं, त्या बदलांमागे सजीवांनी केलेले प्रयत्न किंवा काय त्यांचा आळस हा काय असतो, कारणीभूत असतो। ॲक्टिव्हिटी किंवा लेझिनेस म्हणजे जे काही सजीवांमध्ये बदल होत गेलेला आहे, उत्क्रांती होत गेलेली आहे, तर ही कशामुळे होत गेलेली आहे, बिकॉज ऑफ दिस ॲक्टिव्हिटीज अँड देअर लेझिनेस। त्यांच्या काही जे इव्होल्यूशन झालेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्यांच्या प्रयत्नामुळे, तर काही ज्यांच्यामध्ये इव्होल्यूशन झालेलं नाही तर त्यांनी काय केलेलं आहे, लेझिनेस म्हणजे आळस हे काय त्यासाठी कारणीभूत आहे ते असं त्यांनी ठरवलं। and he called this concept as a principle of use or disuse of organ। आणि याच कन्सेप्टला, याच संकल्पनेला त्याने काय म्हटलेलं आहे, यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन, म्हणजे जे ॲक्टिव्हिटीज आणि लेझिनेस जो ऑर्गॅनिझमने केलेला आहे तर त्याच कन्सेप्टला त्याने काय, प्रिन्सिपलला त्याने काय नाव दिलेलं आहे रे, यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन्स म्हणजे इंद्रियांचा वापर किंवा न वापराचा सिद्धांत म्हटलेला आहे। लक्षात आलं असेल पहा। मग यावरून त्याने काय एक्झाम्पल सांगितलेले आहेत। ही सेड दॅट the neck of giraffe has become too long due to the browsing on leaves of a tall plant by extending their neck for a several generation। पहा तो काय म्हटला, he says that नेक ऑफ जिराफ, आपल्याला माहिती आहे नेक ऑफ जिराफ म्हणजे जिराफची जी काही मान आहे ही कशी आहे रे, उंच आहे ना उंच। ही कशामुळे उंच आहे, बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउजिंग ऑन अ लीव्ज ऑफ टॉल प्लांट। कशामुळे ती लॉंग झाली, कारण की तो उंच झाडावरचे पालं खाण्यासाठी स्वतःची मान काय करत होता, ताणत होता आणि ती पाने खाण्यासाठी मान ताणल्यामुळे त्याची मान काय झाली रे, इन्क्रीज झाली म्हणजे वाढल्या गेली। त्यामध्ये काय झालं, त्याच्या मानेमध्ये काय झालं, इव्होल्यूशन झाल्याचं आपल्याला दिसून येतं। एक्सटेंडिंग देअर नेक फॉर अ सेव्हरल जनरेशन, आणि ही जी काही त्याची मान आहे तर ती
काय झाली, लांब झाली. सेव्हरल जनरेशन म्हणजे काय, इथून पुढचे जेवढे काही त्याचे जनरेशन येतील, जेवढे काही पिढ्या येतील, तर त्यामध्ये जिराफची मान ही कशी राहते, लॉंगच राहते, लांबच असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे कशामुळे झालं, हे त्याच्या मानेमध्ये इव्होल्युशन कशामुळे झालं रे, बिकॉज दे ईट टॉल प्लांट्स लिव्ज. कशामुळे, कारण की तो उंच झाडावरची काय खात होता, पाने खात होता, त्यामुळे त्याची मान काय झाली, उंच झाली, त्याच्या मानेमध्ये इव्होल्युशन झालं असं आपल्याला दिसून येतं. देन सेकंड आपण सांगू शकतो, सर्वांना माहिती आहे कोणता आहे रे तो, आयर्न स्मिथ, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ म्हणजे लोहाराची खांदे. माहिती आहे तुम्हाला, लोहाराची खांदे जे असतात बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग मोमेंट. पहा, सतत तो कशाची मोमेंट करत राहतो, हॅमरिंग म्हणजे मारण्याची भूमिका करत राहतो, आणि त्यामुळे त्या आयर्न स्मिथचे जे शोल्डर्स असतात हे कसे होतात, स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे फक्त त्याचे काय स्ट्रॉंग झालेले, शोल्डरच स्ट्रॉंग होतात का, बिकॉज दे आर हॅमरिंग मोमेंट. का, कारण की तो सतत काय करत राहतो, हॅमर म्हणजे घणाचे घाव घालत राहत असतो, त्यामुळे त्याचे शोल्डर्स कसे होतात, मजबूत होत असतात. आणि हा पण एक काय, लॅमार्किझमचाच एक एक्झाम्पल आहे. Then wings of birds like ostrich and emu have become weak due to no use. कोणते सांगितलेले तुम्हाला, wings of birds like ostrich and emu become weak due to no यूज. कारण की ऑस्ट्रिच आणि आपण जर इमू पाहिला, ऑस्ट्रिच म्हणजे हा मृग आणि इमू हा जो पक्षी आहे, तर त्यांची विंग्ज जे आहेत, विंग्ज म्हणजे काय, पंख, हे कसे आहेत रे, वीक म्हणजे कमकुवत आहेत. कशामुळे, कारण की त्यांनी त्यांचा यूज केला नाही, योग्य अशा प्रकारे वापर केला नाही, त्यामुळे त्यांचे विंग्ज जे आहेत हे कसे झाले, वीक म्हणजे कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण एक्झाम्पल लिहून घेऊ. पहा, लॅमार्किझम फर्स्ट आपण काय पाहिलं होतं, जिराफ, काय पाहिलेलं आहे, जिराफ पाहिलं. ठीक आहे, तर या जिराफमध्ये जिराफचे आपण कोणतं इव्होल्युशन पाहिलं, लॉंग नेक. काय पाहिलं आपण याच्यामध्ये, लॉंग नेक, सॉरी, लॉंग नेक. ठीक आहे, त्यानंतर पहा, सेकंड आपण एक्झाम्पल पाहिलं, ते कोणतं होतं रे, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ. हे कशामुळे झालेले, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ, बिकॉज हॅमरिंग मोमेंट. देन थर्ड आपण एक्झाम्पल पाहिलं, विंग्ज ऑफ बर्ड्स. मग ते कोणते आहेत रे, विंग्ज ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू. हे कसे सांगितलेले आहेत रे, वीक. हे कसे आहे, त्यांचे जे काही विंग्ज आहेत हे वीक आहेत. कशामुळे, बिकॉज दे आर नो यूज, बिकॉज ड्यू टू नो यूज ऑफ देअर विंग्ज. का, कारण की त्यांनी स्वतःच्या विंग्सचा वापर केलेला नाही, त्यामुळे त्यांचे विंग्स कसे झालेले आहेत, वीक म्हणजे कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. देन पहा, त्या पुढचं आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल, तर तो तेच आहे, लेग्स ऑफ बर्ड्स. लेग्स ऑफ बर्ड्स लाईक, मग त्यामध्ये कोणते येतात रे, डक अँड स्वॅन. स्वॅन अँड डक. पहा, हे जे काही स्वॅन आणि डक या पक्ष्यांचे जे काही लेग्स आहेत, पाय जे आहेत, तर हे कसे आहेत रे, बिकम युजफुल फॉर स्विमिंग. हे कशासाठी युजफुल, त्यांच्यासाठी युजफुल आहेत. तर युजफुल कशासाठी, फॉर स्विमिंग म्हणजे पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांची पाये त्यांच्यासाठी कसे आहेत, युजफुल असल्याचं आपल्याला दिसून येतं. लिव्हिंग इन वॉटर अँड स्नेक हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन देअर बॉडी फॉर बॉरोईंग हॅबिट. परंतु पहा, जर आपण त्याच्या व्यतिरिक्त कशाचं
कोणत्या ॲनिमलचा विचार केला? स्नेकचा. तर स्नेकची जी लेग्स आहेत तर हे स्नेकची लेग्स काय झाली रे? लॉस्ट दिअर लेग्स काय झालेले आहेत? लॉस झालेले आहेत, नाहीशी झाली सापाची पाय. आणि हे कशामुळे सापाची पाय नष्ट झालेली आहेत? बिकॉज देअर बॉडी ऑफ बॉरोइंग हॅबिट, फॉर बॉरोइंग हॅबिट. कशामुळे? कारण की बिळामध्ये शिरण्या योग्य स्वतःची बॉडी, स्वतःचं शरीर करण्यासाठी त्याने काय केलं? स्वतःचे पाय काय केलेली आहेत? गमावलेली आहेत. म्हणजे कशामध्ये पहा, जिराफची जी नेक आहे ही कशी झाली? लॉंग झाली. त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालं. शोल्डर ऑफ आयन स्मिथ हे कसे होते? स्ट्रॉंग बिकॉज ऑफ हॅमरिंग मुवमेंट. देन विंग्स ऑफ बर्ड्स ऑफ ऑस्ट्रिच अँड इमू यांचे कसे? वीक. कशामुळे झाले? ड्यू टू द नो यूज ऑफ देअर विंग्स. देन फोर्थ, लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक यांनी काय केलं? त्यांच्या स्वतःच्या लेगचा यूज केला, त्यामुळे ते त्यांच्यासाठी कसे ठरले? युजफुल, बिकॉज दे आर युजफुल फॉर अ स्विमिंग. अँड लास्ट पहा, लाईक अ स्नेक लॉस देअर लेग्स ड्यू टू द बॉरोइंग हॅबिट. स्नेकने काय केले? स्वतःचे लेग्स गमावले. कशामुळे? ड्यू टू द बॉरोइंग हॅबिट. ऑल दीज एक्झाम्पल, आपण जे हे सगळे एक्झाम्पल पाहिलेली आहेत, सर्व जे एक्झाम्पल पाहिले, तर देअर आर टाईप ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. हे कशाचा एक प्रकार आहे? ॲक्वायर्ड कॅरेक्टर. हे सगळे एक्झाम्पल कशाचा प्रकार आहेत? ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे हे एक जी मिळालेली वैशिष्ट्ये आहेत, हे एका स्वरूपाची काय आहेत? वैशिष्ट्ये आहेत. आणि जे की पहा, दे ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. जे की असे जे कॅरेक्टर आपल्याला मिळालेले आहेत, तर ते कॅरेक्टर्स आपण काय करू शकतो? ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवली जात असतात. आलंय लक्षात? आपण जिराफचा विचार केला तर पुढच्या पिढीमध्ये जिराफची मान बारीक आलेली आहे का? नाही. कशी आलेली आहे? उंचच आलेली आहे, लॉंगच आलेली आहे. आयन स्मिथ जे आहेत त्यांचे शोल्डर्स कसे येतात? स्ट्रॉंगच होत असतात, कारण की ते सतत हॅमरिंग मुवमेंट करत राहतात. विंग्स ऑफ बर्ड्स जे आहे, ऑस्ट्रिच आणि इमू यांचे विंग्स जे आहेत हे वीकच निर्माण होतात नेक्स्ट जनरेशनमध्ये. स्वॅन आणि डक्स लेगचा यूज जो आहे हा स्विमिंगसाठीच करत असतात, फॉर स्विमिंग. अँड नेक्स्टने काय केलं? लॉस देअर लेग्स. त्याने स्वतःची काय झाली? पाय गमावली. आणि सेकंड जनरेशनमध्ये सुद्धा काय होतात? ही त्यांना लेग्स जे आहेत सेकंड जनरेशनमध्ये पण स्नेकचे लेग्स काय होतात? लॉस्ट, म्हणजे नाहीशेच झालेली असतात. आणि हे कशामुळे करतात? बिकॉज बॉरोइंग हॅबिट. आणि या सर्व एक्झाम्पलला आपण काय म्हणलेले? ऑल दीज एक्झाम्पल्स आर कॉल्ड ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स बिकॉज दे ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन. And this is called theory of inheritance of acquired characters or Lamarckism. आणि यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे? मिळालेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्किझम. यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे? लॅमार्किझम असं म्हटलं जातं. लक्षात आलं असेल पहा. देन नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू द स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू यूज नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन आर रिजेक्टेड. आता यामध्ये पहा काय सांगितलेले आहे तुम्हाला? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज अँड देअर डिजनरेशन ड्यू टू यूज नो यूज ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरामध्ये झालेली जो काही विकास आहे किंवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास हे काय झालेलं आहे? मान्य केलेलं आहे. परंतु काय सांगितलेलं आहे? ऑल कॅरेक्टर्स म्हणजे जे सगळे वैशिष्ट्ये जे आहेत हे वन जनरेशन टू अनादर जनरेशन ट्रान्सफर केली जातात. हे काय झालेलं आहे? रिजेक्ट, म्हणजे हे मान्य केलेलं नाही. म्हणजे सगळे कॅरेक्टर जे आहेत हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, हे रिजेक्ट केलेलं आहे. ॲक्सेप्ट काय केलेलं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ॲक्सेप्ट काय केलेलं आहे त्यांनी? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज
वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. आणि रिजेक्ट काय केलेलं आहे, ऑल द कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर generation. Then because it has been verified many times that modification brought in use are not transferred to next generation and thereby Lamarck's theory was disproved. आणि याचं कारण म्हणजे काय सांगितलेले की स्वतःमध्ये जे घडून आलेले बदल असतात तर ते पुढच्या पिढीकडे दिले जात नाहीत आणि हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आलेले आहे आणि त्यामुळे हे लॅमार्किझमचा जो सिद्धांत आहे हा काय झालेला आहे, डिस्प्रूव्ह झालेला आहे, म्हणजे चुकीचा असल्याचं दिसून आलेलं आहे. अँड दॅट्स वाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड to the next generation. This is called ancestry of acquired character. याची डेफिनेशन आहे पहा, आपण डेफिनेशन लिहून घेऊ. The living organism, the living organisms can transfer characters, can transfer the characters which has acquired to the next generation. This is called ancestry of acquired characters. ancestry of acquired characters म्हणजे सजीवांच्या जीवनकाळात जे गुण संपादित केलेले असतात तर ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे, ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे संपादित गुणाचा अनुवंश असं म्हटलं जातं. काय डेफिनेशन, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर ऑल कॅरेक्टर विच हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आलं असेल लक्षात. जे काही सजीवाने संपादित केलेले गुण जे आहेत हे नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढील पिढीकडे संक्रमित केले जातात तर त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. तर डेफिनेशन्स व्यवस्थित लक्षात घ्या. काय, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच हॅज ॲक्वायर्ड टू नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ancestry of acquired characters. एवढं तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आपण जे पाहिलेलं आहे हे आपण लॅमार्किझममध्ये पाहिलं. आता यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट जो पाहायचा आहे तो आहे स्पेसिएशन. स्पेसिएशन ही सोपा पॉईंट आहे, तेवढा पाहू आपण. स्पेसिएशन्स खूपच वेळ जातोय पुसण्यामध्ये, फास्ट पुसल्या जात नाहीये. ठीक आहे. स्पेसिएशन्स पहा आपल्याला सांगता येईल काय, फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज अ इफेक्ट ऑफ इव्होल्यूशन. आपल्याला माहिती आहे की जे काही प्लांट आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पतींची जी निर्मिती आहे तर ही कशावरती इफेक्ट करते, इफेक्ट ऑफ इव्होल्यूशन. म्हणजे जी निर्मिती होत असते ही कशाचा परिणाम आहे रे, इव्होल्यूशन, उत्क्रांतीचाच एक परिणाम आहे. आलंय लक्षात. फॉर्मेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पतींची जी निर्मिती होत असते हा कशाचा इफेक्ट आहे हे आपण अगोदरच पाहिलेले. इफेक्ट ऑफ इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांतीचाच एक परिणाम आहे. यावरून आपण स्पेसीजची डेफिनेशन सांगू शकतो. पहा, species is the group of organism that can produce fertile individual through natural reproduction.
पहा स्पेसीसची डेफिनेशन आपण लिहून घेऊ. काय सांगितलेली आहे स्पेसीसची डेफिनेशन? स्पेसीज इज द ग्रुप ऑफ organisms that can produce fertile individuals through natural reproduction. पहा स्पेसीज काय डेफिनेशन? स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू अ नॅचरल सिलेक्शन. स्पेसीज प्रजाती म्हणजे काय की नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास आपण काय म्हणतो? जाती असं म्हणतो. काय म्हणायचंय आपल्याला? नॅचरल रिप्रोडक्शन म्हणजे नैसर्गिक फलनक्षमतेद्वारे जे काही नवीन संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास आपल्याला काय म्हणायचंय? स्पेसीज असं म्हणतात. व्हॉट इज मीन बाय स्पेसीज? स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल individual through natural reproduction. Then each species grow in a specific geographical condition. प्रत्येक प्रजाती जी आहे तर त्यासाठी तिला जगण्यासाठी एक विशिष्ट भौगोलिक परिस्थिती काय करत असते? तिला वाढवण्याचं काम करत असते. म्हणजे प्रत्येक जिओग्राफिकल विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये एखादी विशिष्ट सजीवच काय करू शकतो? वाढू शकतो. Their food, habitat, reproductive ability and period is different. आणि त्या प्राण्यांचा आणि त्या वनस्पतींचा काय असेल? हॅबिटॅट म्हणजे विहार असेल, फूड त्यांचा आहार असेल, किंवा रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी म्हणजे पुनरुत्पादनाची जी क्षमता असते, किंवा काय त्यांचं काय असेल? पिरियड्स म्हणजे काय? समागम काळ असेल. तर हा प्रत्येक प्लांट आणि ॲनिमलचा कसा असतो? डिफरंट असतो. म्हणजे हिमालयामध्ये एखादी वनस्पती वाढते किंवा एखादा प्राणी आहे तर त्यांचं जे काही काय असेल? हॅबिटॅट असेल, फूड्स असतील, किंवा रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी असेल, पिरियड असेल, तर हा कसा असतो? आपल्या इकडच्या ॲनिमल्सच्या कशा असतो? डिफरंट असतो. म्हणजे वेगवेगळा असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्याकडचे प्राणी हे त्या ठिकाणी राहू शकत नाही कारण की त्यांना या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता असते. देन हावेवर परंतु पहा जेनेटिक व्हॅरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन्स. पहा म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी की जी काही पाठीमागच्या पिढीकडून जे काही नवीन पिढी निर्माण होत असते तर त्यामध्ये एक त्या निर्मितीमध्ये एक महत्त्वाचं जबाबदार घटक आहे. तर तो कोणता आहे? जेनेटिक व्हॅरिएशन. लक्षात ठेवायचं आहे कोणता आहे? जेनेटिक व्हॅरिएशन. Genetic variation is responsible for formation of a new species from earlier ones. म्हणजे मागच्या पिढीकडून एक नवीन प्रजाती निर्माण करण्यासाठी जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे एक जनुकीय बदल जो आहे हा काय आहे? महत्त्वाचा आहे. देन बिसाइड्स दॅट तसंच पहा काय सांगितले? जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. म्हणजे जेनेटिक व्हॅरिएशन्स तर रिस्पॉन्सिबल आहेच परंतु आणखी काय रिस्पॉन्सिबल सांगितलेलं आहे रे त्यांनी? काय सांगितलेलं आहे? जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. जिओग्राफिकल भौगोलिक आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस म्हणजे पुनरुत्पादनीय बदल जे आहेत हे सुद्धा त्यासाठी काय तेवढेच जबाबदार आहेत. कशासाठी? न्यू स्पेसीज, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज म्हणजे नवीन प्रजातींची निर्मिती करण्यासाठी जेनेटिक व्हॅरिएशन, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर
responsible. Similarly, geographical and reproductive isolation also lead to a speciation. म्हणजे सजीवांचे जे भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यामुळे काय होतं रे, कालांतराने स्पेसिएशन्स घडून येतात, म्हणजे जातीबदल घडून येत असतात. कशामध्ये अलगीकरण झाल्यामुळे, जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस यामध्ये जर बदल झाला तर काय घडून येतं, स्पेसिएशन म्हणजे जातीबदल घडून येतो. हे आपल्या लक्षात येतं. हे आपण आज पाहिलं स्पेसिएशन. आपण 2 पॉईंट पाहिले, लॅमार्किझम आणि स्पेसिएशन. सर्वांना व्यवस्थित समजले असतील. तर आज आपण या ठिकाणीच थांबू. उद्या जो आहे, उद्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्युमन इव्होल्युशन या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर आपला जो धडा आपण स्टार्ट केला होता हेरेडिटी आणि इव्होल्युशन, हा त्या ठिकाणीच संपेल. ओके, तोपर्यंत धन्यवाद.